वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण तुमची ताई मस्त आहे, मजेत आहे। माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर चला, मी आता एकदम मस्त अशी रेडी झाली, बांगड्या वगैरे घातल्या आणि हा ड्रेस वेअर केलेला आहे। आता मी कुठं चालले? बारामतीला। आता तुम्हाला रोड बघून कळाला असेल, त्यामुळे मी एवढं सस्पेन्स बनवणार नाही कुठं चालले ते सांगा वगैरे। तर बारामतीला चालले। बारामतीमध्ये माझे 4-5 कामं आहेत, ते करण्यासाठी चालले। तर तुम्हाला माहिती आहे, पप्पा माझे उमराला गेलेत, म्हणजे दुबईला हजला गेलेले आहेत। त्यामुळं मला बारामतीत 2-3 कामं पण आहेत, ते पण करायला जायचं होतं आणि खूप दिवसापासून अडकलेले, त्यामुळे ते करायचे आहेत। चला तुम्ही पण माझ्याबरोबर आता बारामतीला। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट इथे दाखवायची, बघा नीरा नदीला किती पाणी आलं होतं, खूपच जास्त। आणि बघून एवढं खतरनाक वाटत होतं ना गाईज, काय सांगू तुम्हाला। खूपच मला भीती वाटत होती पुलवरनं जाताना। कसं मी पुलवरनं गेले मला माहिती, सगळं देवाचं वाचत होते पुलवरनं जाताना, एवढं पाणी बघून। आणि मला पाण्यानं खरंच खूप भीती वाटते। तुम्हाला वाटते का? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा। तिथून पुढं आल्यानंतर इथं थोडेसे मासेवाले बसले होते, मासे वगैरे घेऊन। दुपारच्या वेळेस कमी असतात, संध्याकाळच्या टायमिंगला जास्त असतात। आणि मी 12-12:30ला मुलांना शाळेत सोडून निघालेली आहे, कारण मुलांचे शाळेत जरा चालू आहेत कार्यक्रम वगैरे, त्यामुळं। आणि आता मी आलेले घरी, आणि घरी आले त्यावेळेस निहाल पण निघाला होता, जेवण्यासाठी आला होता। आता तो चालला आहे। जरा इथं पाहुणे आले होते, मम्मी बोलत बसली होती, म्हणून मी डायरेक्ट बेडरूममध्ये गेले, जरा वेळ बसले, गप्पा मारल्या मम्मी सगळ्यांबरं। आणि इथं बघा आमचा कसा झोपला आहे आमचा हिरो, ह्याला थोडंसं प्रेम केलं, कारण हा एवढा चांगला आहे ना, काय सांगू। आणि मी गेली का लगेच आता बघा कसा करतो, कारण त्याला झोपेतनं उठवलं ना, लाईट लावली ना, त्यामुळं असं चिडचिड करत होता माझ्यावर। आणि जरा वेळ बसल्या आणि लगेच उठून आता जागली बघा पुढं, बघितलं ना, असाच करतो। लाईट आवडत नाही, तो झोपलेला असला तर लाईट लावायची नाही, त्याला आरामशीर झोपायला द्यायचं। त्याची झोप पूर्ण झाल्यावर काय करायचं ते करायचं। तर आता बघा इथनं उठून जाईल, तरी मी त्याला झोपवायचा प्रयत्न करते, पण शेवट तो नाहीच झोपला। मम्मीनं आवाज दिला का लगेच पळ सुटला मम्मीकडं। आणि माझे बाकीची कामं होते, त्यामुळं मी करण्यासाठी आले ते। पहिलं काम म्हणजे त्या दिवशी जो ड्रेस घेऊन गेलते तो इथंच ठेवला होता, तो ड्रेस चेंज करायचा होता, तो हा ड्रेस होता। आता तुम्ही नीट बघा, तुम्हाला कळेल, मी तुम्हाला दाखवलाच नव्हता। त्याच्या बदले आता मी इथनं दुसरा ड्रेस घेणार आहे। पण काय मित्रांनो, मला आहे ना ड्रेसच आवडत नव्हते, आणि मला एकदम डार्क कलर आवडत नाहीत, मला एकदम असे फिक्कट कलर, सिंपल साधे सोबर आवडतात। रेड कलरचा थोडासा आवडला होता, पण त्यात पण मला एवढं काय म्हणजे बघून असं काय वाटलं नाही की घ्यावाच म्हणून। हा ब्राऊन कलरचा पण मला जास्त काही आवडला नाही। आणि मित्रांनो, आता काय असं फॅशनच आली की पॅन्ट आणि टॉप एक कलरची आणि ओढणी वेगळ्या कलरची असते, पण मला काही आवडलं नाही। मग हा एक दाखवला, मला असे कलर आवडतात बघा मित्रांनो, असे डार्क नाही आवडत। पण ह्यात पण ओढणी चांगली होती, मला काय ड्रेसवर डिझाईन वगैरे काय बरी वाटली नाही। आणि मी जो अंगामध्ये ड्रेस घातला तो हाच कलरचा होता, ह्याच्या खालचा कलर तो पण मला पटला नाही, तो पण माझ्याकडे आहे ऑलरेडी। मग हा एक दाखवला, ह्याची ओढणी ब्लू होती पॅन्ट, आणि हा ब्राऊन कलरमध्ये होता। मग हा पिंकमध्ये दाखवला, येल्लोमध्ये म्हणजे त्यांनी पूर्ण दुकान खाली केली, पण मला ड्रेस आवडला नाही। आता मी शेवट कुठला ड्रेस घेतला, काय घेतला ते बघायचं असेल तर तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागेल, किंवा नंतर कधीतरी मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। त्याच्यानंतर मी परत इकडं आले होते, कारण ह्याच्यासमोरच मी ड्रेस घेतला आहे त्यामुळं। आणि मला मग इथं येणारच होते बारामतीमध्ये, तर आमच्या घरातल्यांनी मला परत चप्पल वगैरे आणायला लावले होते, तर मी आता इथं परत 2-3 जोड चप्पलचे घेणार आहेत। तर चला आता लवकरात लवकर शॉपिंग करू आणि जाऊ। सगळ्यांनी मला ह्याचा ॲड्रेस विचारला होता। भिगवण चौकामध्ये आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतं, गणपतीच्या मंदिरच्या ऑपोजिट साईडला हे सेल आहे, आणि हे सेल नाही कंटिन्यू आहे। आणि तुम्ही आज बघू शकताय की स्टॉक भरपूर आलेला आहे, खूपच छान छान मोजडी वगैरे सगळं काय आलेलं आहे। आणि त्या दिवशी मी गेलते त्यावेळेस एवढा स्टॉक नव्हता, त्यामुळं मला कशा तरी 2 चप्पल्स घ्याव्या लागल्या। पण आता तुम्ही बघू शकता एवढी व्हरायटी, एवढा स्टॉक आहे ना, भरपूर स्टॉक आलेला आहे। तर नक्कीच एकदा जावा। आणि मी खरंच, मला खूप जणांनी सांगितलं, पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं, प्रमोशन व्हिडिओ नाही आहे। तरी मला काही जणांनी विचारले की हा प्रमोशन व्हिडिओ होता का, तुला असं प्रमोशनसाठी बोलवलं होतं का? तर नाही, मला आवडलं त्यामुळं मी कॅप्चर केलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं, कारण तुम्हाला पण
ह्याची काय म्हणतात लाभ घ्यावा तुम्ही आणि तुम्हाला पण आवडेल त्यासाठी. तर बघा शेवट मला ही ब्लॅक कलरची चप्पल आवडली माझ्या सासूबाईंसाठी, तर मी ती घेतलेली आहे. मला दुसरं काही इथनं घ्यायचंच नव्हतं म्हणून मी लगेच निघाले. तर चला आता माझं मंडईमध्ये 2-3 जागेवर काम आहे, आता मी ते करणार आहे मग लगेच घरी निघणार आहे. आणि मी कधी गेले होते काय ते तुम्हाला आता कळालंच असेल. व्हिडिओ थोडे लेट होत आहेत त्यामुळं थोडंफार समजून घ्या. तर ही आहे माझी 4थीपर्यंतची शाळा बालक मंदिर. मी छोटा गट ते 4थी इथं शिकलेली आहे. मी तुमच्या दाजींना तेच दाखवत होते. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे जे 2-3 कामं राहिलीत पेंडिंगमध्ये ते करायला. त्याच्यानंतर घरी जाणार आहे. घरनं परत लगेच मला फलटणला निघायचं आहे रिटर्न, कारण मुलांना मी घरी सोडून आले होते म्हणजे शाळेत सोडून आले होते. परत त्यांना घरी आणायचं होतं आणि त्यांना माहीत पण नव्हतं मी बारामतीला आले त्यामुळं. चला मग लवकर कामं करून जाऊया आपण. आणि गावात मंडईमध्ये पण 2-3 कामं होती ते करायची होती. तुमच्या दाजींचे 1-2 काम होते ते करायचे होते. आता म्हणलं सगळं आजच करावं, परत माझं येणं होत नाही. तरी पप्पा गेल्यापासून मी आत्ता आलेली आहे. पप्पा दुबईला गेले तेव्हापासून मी आली नव्हती. पप्पा मला म्हणलेले 2-3 दिवसात एखादी चक्कर मार, पण माझं काही जाणं झालं नाही. मग मंडईमध्ये जे काम होतं ते पूर्ण केलं आणि घरी निघाले त्यावेळेस मला आहे ना भूक लागलेली होती आणि मी मम्मीला सांगितलं पण नव्हतं की मी येणार आहे. मी अशीच गपचूप आली होती. त्यामुळं आता भूक लागली म्हणल्यावर आता इथनं मी आहे ना गरम वडापाववाला मला दिसला वडापाव बनवताना, तर आम्ही परत रिटर्न फिरून आलो आणि इथनं वडापाव घेतले. त्यात पण मला तिथं 15-20 मिनटं थांबावं लागले कारण त्याने आत्ताशी वडापाव तळायला टाकले होते, तुम्ही बघू शकताय. मम्मी क्या गई किधर गई? तर आता वडापाव वगैरे घेऊन घरी आले आणि सगळी शॉपिंग मम्मीला दाखवत होते की काय काय केली आहे. गाऊन घेतले होते, थोडेसे कडे हातात घेतले होते आणि इथं गरम वडापाव आणले तेच मम्मीला दाखवत होती. हा बघा कसा टी व्ही बघत टी व्हीच्या पाशीच झोपला आहे आमच्याकडे बघत. आणि आता मम्मीला काही सांगून आले नव्हते त्यामुळं हा माझा गाऊन आहे, हा माझा ड्रेस. आता ड्रेस पूर्ण उघडून नाही दाखवणार, आता ते नंतर कधी दाखवेल. तर मम्मी आता इथं बघा आम्हाला जेवायला देत होती आणि ह्याची घाई चालली होती की मला मासे खायला दे आणि त्याला मासे भरपूर आवडतात. त्याच्यासाठी रोज आमच्या घरी मासे आणले जातात. तुम्ही बघू शकता इथं माशासाठी कसा करतोय तो, मागं पुढं. तर मम्मीनं बनवली होती चवळी, अंडे तळले होते आणि आता मी खायला बसली अंडे आणि चवळी, वडापाव वगैरे. आणि इथं छान अशी मूवी लागली होती, पिक्चर बघत आम्ही एन्जॉय करत होतो. या तुम्ही पण खायला माझ्याबरोबर. तर मित्रांनो काय घेतले काय ते तुम्हाला सांगितलं. गाऊन घेतला होता, सासूसाठी एक चप्पल घेतली होती आणि काय मला थोडे कडे पाहिजे होते हातातले, ते कडे घेतले होते. अजून काय घेतलं होतं, रईससाठी एक पॅन्ट घेतली होती. दॅट्स इट, बाकी काही जास्त शॉपिंग वगैरे केली नव्हती. आणि इथं आता चला आता जेवण वगैरे करणार आहे ना आता निघणार आहे. तर मम्मीनं पण जेवण केलं नव्हतं, मम्मी पण आमच्याबरोबर जेवायला बसली होती. आणि आता मी इथं वडापाव खात बसले कारण एक वडापाव मला खावासा वाटला आणि मला वडापाव किती आवडतो तुम्हाला माहिती. इथं चला आता बॅग वगैरे भरली, काय आणलं आहे ते सगळं पिशवीत टाकत होती आणि मम्मी तेच सांगत होती घेतलं का सगळं. मम्मीनं मेहंदीचे कोन वगैरे दिले होते मला, कारण आमच्या घरात मेहंदी कोण काढत नाही माझ्याशिवाय, मला मेहंदीसारखी कंटिन्यू लागते. आणि खरंच हा पिक्चर मला भरपूर आवडला. ह्या पिक्चरचं नाव कुणाला माहीत असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगावे, जर कुणाला माहीत असेल तर बरं का. तर आता मम्मी म्हणली आता निघाली तर चहा पिऊनच जा. मला 4-4:15 वाजलेच होते तिथं. तर आता मम्मीने चहा मस्त गरमागरम बनवली आहे आणि चहा नाही पिणार तर काय मग. तर इथं तुमच्या दाजीन मी मस्तपैकी चहा पित होतो. आणि मित्रांनो एवढं म्हणजे लवकर मी पळतच सगळी कामं केलीत, जास्त उशीर पण लावला नाही. कारण कसं आहे ना मित्रांनो, मुलं शाळेत होती, परत त्यांना आणण्यासाठी जायचं होतं, त्यामुळं एकदम घाई गडबडमध्ये. चला आता रेडी झाले आता घरी जाण्यासाठी. आणि हा माझा पूर्ण आउटफिट आहे, फुल आउटफिट. कसा वाटतो आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता मी निघाले माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी फलटणला 1 डेसाठी, म्हणजे 1-2-3 तासासाठी आले होते. आता चला परत जाऊया आपण आपल्या घरी. आणि इथं आमचा नामीर पण बघत होता, आली पण आणि चालली पण. हा खूपच क्यूट आणि समजदार आहे, त्याला सगळं काही कळतं बरं का.
आपण काय बोलतो काय नाही त्याला सगळं कळतो. बघा कसा झोपला आहे मस्तपैकी. आवाज दिला ना फक्त हलणार, कान असे उडवणार. लय हुशार आहे, एकदम हुशार आहे. आणि इथं चला मम्मी मला सोडायला आलेली आहे घरापर्यंत, बाहेरपर्यंत. आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न. आणि तुमचे दाजी कसे एकदम घाई करतात माझ्या मागं, चल 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 चालू होतं लगेच त्यांचं. चला मग. एवढं छान ऊन पडलं होतं, एवढं छान वातावरण झालं होतं, खूप भारी वाटत होतं. आणि आता चला आपण जाऊया आपल्या घरी, म्हणजे फलटणला. तर आता लागलो आहे बघा ह्या रोडला. काय म्हणतात ह्याला? चिंचवन म्हणतात ना, चिंचवनच म्हणतात असं मला वाटतं आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे दाजी इथं विचारत होते गन्न्याचं ऊसाचा रस वगैरे प्यायचं आहे का, आमच्यात म्हणतात गन्ने का ज्यूस. तर ऊसाचा रस वगैरे प्यायचा आहे का, पण मला अजिबात प्यायची इच्छा नव्हती, कारण चहा पिऊनच निघले होते आधीच. ऑलरेडी एवढा उशीर झाला आणि परत कुठं थांबायचं, त्यामुळं घाई करत 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 आम्ही निघालेलो आहे. आणि वातावरण खरंच क्लायमेट बघा कसलं भारी झालं आहे. आणि घरातनं निघताना मित्रांनो एवढं ऊन होतं आणि इथं आल्यावर आम्हाला पाऊस लागला. आणि खरं मी आणि तुमच्या दाजी भिजलो होतो एकदम जास्त, म्हणजे कंटिन्यू पाऊस होता. आणि सांगवीच्या तिथं आल्यावर परत पाऊस बंद झाला आणि थोडं वातावरण असं परत छान झालं. आणि तुम्ही पाणी परत बघा, पाणी वाढतच चाललं होतं. आम्ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस थोडं खाली होतं, पण आता परत पाणी भरपूर वाढलेलं आहे. नदीला एकदम जास्त असं पूर आलेला होता, पाणी वाढलेलं होतं. आणि तुमच्या दाजींना मी तेच सांगत होते, जरा साईटला घ्या ना गाडी, केवढं तुम्ही साईटनं म्हणजे जवळून घेता, मला खरंच खूप भीती वाटते. तर इथं तेच विषय चालू होता. चला मग यूट्यूब फॅमिली, तर घरी येऊन मला अर्धा तास होऊन गेलेला आहे. 6:45 वाजता आले, आत्ता 7:15 वाजलेले आहेत. आता मी नमाज पडायला चाललेले आहे. तर चला आता नमाज पडते आणि मग भेटते. त्या बांगड्या आणल्यात कडे, मला कडे खूप आवडतात माहिती आहे तुम्हाला. तर आता चला नंतर घालेल. इथं रईस आहे, इथं अमायर आहे. चला मग नमाज पडायला.